आय एम सॉरी. अशी ती व्यक्ती होती. आणि मी कोणाबद्दल बोलते हे तुम्हाला माझ्या मागच्या ब्लॉग्स मध्ये कळलंच असेल मी कुठल्या व्यक्तीबद्दल बोलते. मुमेंट्स म्हणजे लास्ट डेज होते, आम्हाला माहित नव्हतं असं काहीतरी घडणार आहे आमच्यासोबत. तेव्हा ती ऍडमिट व्हायच्या 3-4 दिवस आधी खूप डेंजरवाली भांडणं झाली माझी तिच्यासोबत. लिटरली मी तिला बोलले होते की तू इथनं निघ, माझं दारात उभं राहायचं नाही. आणि मी आजीसोबत राहायचे, पण त्या टाइम पिरियड मध्ये माहित नाही का माझी आजीची खूप कंटिन्युअसली भांडणं वगैरे होत होती. आणि खूप जास्त अशी की आम्ही एकमेकांचं तोंड बघत नव्हतो. एवढी भांडणं कधीच नव्हती झाली आमची. लहानाची मोठी मी तिच्याकडे झाले, पण आमची भांडणं एवढी कधीच नव्हती झाली. आणि जे शेवटचा टाइम पिरियड होता तो एक लास्ट 1 मंथ जो मी तिच्यासोबत स्पेंड केला, त्या 1 मंथ मध्ये आमची एवढी भांडणं झालती, नाही सांगू शकत मी शब्दात. आणि माहित नाही मला का कशावरून एवढी भांडणं होत होती आमची. आणि जेव्हा ती ऍडमिट व्हायची 3 दिवस आधी आमची जी भांडणं झालती एका टॉपिक वरून, तो टॉपिक मे बी जर मी तो विषय तो टॉपिक तिची शेवटची इच्छा होती जी मी नाही पूर्ण करू शकले. आणि बाकीची जी इच्छा आहे तिचे नक्कीच मी ती पूर्ण करीन, बट तिची जी शेवटची इच्छा होती मी ती खरंच पूर्ण करू शकत नाही. आय एम सो सॉरी नानी कि मैं तेरी वो इच्छा कभी पूरी कर भी पाऊंगी या नहीं मालूम नहीं, नहीं कर पाऊंगी. आई नो दैट कि मैं अभी इतना आगे बढ़ चुकी हूँ अपने लाइफ में कि जो तेरी लास्ट विश थी वो मैं कभी पूरी नहीं कर पाऊंगी. उसके लिए बहुत गिल्ट फील होता मेरे को. एंड जे शब्द होते ना माझे शेवटचे तिच्यासोबत भांडतानाचे, लिटरली मी तिला अशी बोलले होते, निकल मेरे दरवाजे में फिर से नहीं खड़ा होने का तू, और कभी तेरा मुंह मत दिखा मेरे को, असं तसं. त्याच्यानंतर नाही का खरंच म्हणजे बोललं जातं ना असं की दिवसातनं एकदा तरी आपल्या जिभेवर सरस्वती बसते आणि देव तथास्तू बोलतो. तसा मुमेंट असेल मे बी ते की मी ते शब्द बोलले आणि देवानी तेव्हाच तथास्तू बोलला असावं. त्या 3 दिवसानंतर तिला ऍडमिट केलं. शेवटचं ती मामाकडे होती जेव्हा आजारी होती तेव्हा, आणि तिचे शेवटचं कॉल मला अजून पण आठवतंय. मी 1 मिनिट किंवा 2 मिनिटं बोलले असेल तिच्यासोबत की